गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका प्रसाद. आज आहे आपल्या गणपती बाप्पांच्या आगमनाचा दिवस. तर मी चाललो आहे आपल्या लाडक्या बाप्पांना आणायला. वर्षभर ज्या बाप्पाची आपण वाट पाहतो, त्याला घरी नेण्यासाठी आपण पावसाची किंवा गर्दीची कशाचीही पर्वा करत नाही. हे सर्व होऊन जातं श्रद्धेपोटी. मी रस्त्याने जाताना आज पाहिलं, प्रत्येकजण आपापल्या परीने म्हणजेच कोणी टू व्हीलरवर, कोणी रिक्षामध्ये, तर कोणी फोर व्हीलरमधून बाप्पांना आपल्या घरी घेऊन जात होतं. आणि पोचलो मित्राजवळ. तो बिचारा वाट पाहत बसला होता आणि त्याच्यासोबत थोडासा चहा घेतला आणि मग निघालो बाप्पांच्या मूर्ती सिलेक्शनसाठी. बाप्पांचं रूपच एवढं देखणं की एवढ्या मनमोहक मूर्त्यांमधून एक मूर्ती निवडणं म्हणजे खूप कठीण काम. शेवटी मग एक मूर्ती निवडली आणि त्या मूर्तीची पूजा करून ढोल ताशाच्या गजरामध्ये घरी घेऊन निघालो. घरी जात असताना खूप पाऊस आला. पावसाला पाहून असं वाटत होतं जणू निसर्गालाही बाप्पांच्या आगमनाने आनंद झाला आहे. त्याच आनंदात भिजत बाप्पांना घेऊन घरी आलो. बाप्पांचं औक्षण झालं आणि बाप्पा घरात आले. बाप्पांच्या येण्याने घराचं वातावरण एवढं आनंदित झालं. मग बाप्पांचं राहिलेलं अर्धवट डेकोरेशन पूर्ण करायला घेतलं आणि पूर्ण होताच हा बाप्पांचा आपला फायनल लुक. कसं वाटलं डेकोरेशन नक्की सांगा. तर उद्यापासून आपण पाहणार आहोत पुण्यामधले मानाचे गणपती.